राज्यात सोयाबीनची 11 लाख टन खरेदी। अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीचं प्रमाण जास्त। पणन विभागाची माहिती। तर 6 फेब्रुवारीपर्यंत 5,11,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केल्याची माहिती। नांदेडमध्ये 13,54,662 क्विंटल सोयाबीन खरेदी। 5 एजन्सीद्वारे 35 केंद्रावर सोयाबीनची खरेदी। वर्ध्यात शेतकऱ्यांना हमी दरातील सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा कायम। भात खरेदी आणि बारदान घोटाळ्यासंदर्भातील अपर्णा खाडेंचं उपोषण मागे। महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खाडेंना कारवाईचं आश्वासन। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली। आवक वाढल्यानं दर 1,000 रुपयांनी घसरले। डाळींच्या दरात घसरण। उत्पादन वाढल्यानं आणखी स्वस्ताईची शक्यता। 2 महिन्यात तूर डाळीच्या दरात किलोमागे 50 ते 60 रुपयांची घट। नंदुरबार बाजार समिती अंतर्गत येणारं राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र वारंवार बंद। हंगाम संपेपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची विनंती। कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीत गुळाला 6,600 रुपयांचा दर। चांगला भाव मिळत असल्यानं गुळ उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। वाशिम जिल्ह्यात यंदा विजवाई कांदा पिकाच्या क्षेत्रात वाढ। वाशिमच्या वनोजा गावाला मिळते ऑरेंज व्हिलेजची ओळख। वनोजा गावात 722 हेक्टर संत्र्याची लागवड।